पहिल्यांदा तालुक्यात बोलल्या जात होतं की बा सुधाकर पाटलाच्या नेतृत्वात पोट्टमशाहीकडे नेतृत्व दिलं ते काय करू शकतील, कारण बाबाराव पाटील यांचा कार्यकाळ चांगला गेला होता. पण जे लोकांच्या भ्रमक कल्पना होत्या त्या त्यांनी खिशात ठेवल्या आणि मार्केटमध्ये एवढ्या सुधारणा करून राहिले ते की त्या विचाराच्या पलीकडे आहेत. असेच या कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन सभापती, नवीन दमाचा पोरगा, जो काँग्रेसच्या एकनिष्ठ, त्यांच्याकडे सुधाकर पाटलांनी धुरा सांभाळली असे सुनील पाटील गावंडे. नमस्कार दादा. नमस्कार. आज मुद्दा म्हणूनच म्हटलं ती CCI खरेदी पाहिजे राजो. इमानदारीने सांगतो, मुली असं वाटत जमलं हे पोरग नवीनचा बरोबरीच पोरग म्हटलं आणि सुधाकर पाटलांनी हे जोड कारभार त्याला हे कसं सांभाळलं जाईल. पण आता जे माई भ्रम होता तोही निघाला आणि थोडस मार्केटमध्ये आल्यानंतर ते राजीव होते का आपले ते विचारलं, ते सांगत की निराजा जोरदार माणूस आहे म्हणे. साहेब तुम्ही कोणत्या कोणत्या नवीन कल्पना आणल्या हो आता सध्या पहिल्यांदा CCI याच्यावर बोला तुम्ही. मस्त जमलं राजा. कास्तकार मुलाखती घेतल्या का नाही ते म्हणत राजा हे मस्त जमलं म्हणा, आमच्या त्याच्यातून आता कंप्लीटच येत नाही म्हणे, पहिल्यांदा बेजाच सातात म्हणे. हे तुमच्या डोक्यात कसं सुचलं आणि त्याची अंमलबजावणी तुम्ही कशी आणली? काही नाही, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला त्याची जाण होती. हा आम्ही संचालक मंडळामध्ये निर्णय केला आणि निर्णय करूनच सर्व ज्येष्ठ मंडळी आमची, खासदार बळवंतरावजी वानकडे असतील, सुधाकर पाटील वारसाकडे असतील, अधिक सर्व नेते सहकारातले यांच्याशी चर्चा केली आणि सर्व संचालक मंडळ घेऊन गेलो. असं असं करायचं आहे, शेतकऱ्याच्या हिताचं आहे. त्या दृष्टीनं आम्ही हा निर्णय घेतला. तुम्ही हे शेतकऱ्यासाठी चांगली तिथे योजना आणली. लोकांची मी मुलाखत घेते, त्यांचं लोकांचं समाधान आहे. व्यापारी थोडेसे कुसमुस करतात, कमी त्यांना आता किती म्हटलं तरी थोडस त्यांचा घाटा होतोच. ती मुलाखतीमध्ये मी पाहिलंच. याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये तुम्ही व्यापाऱ्यासाठी तुम्ही इथं काय केलं? मी इथं काम करत असतानाच व्यापाऱ्याची मीटिंग घेतली, व्यापाराची आणि संचालकाची अशी कॉमन मीटिंग घेतली आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की बा बाहेरच्या ठिकाणच्या पेक्षा आपल्या इथं शेत थोडासा जास्त असल्यामुळे बाहेरचे जे व्यापारी आहेत ते थोडेसे इथं यायला कमी पडतात. तर आपण जर थोडासा शेत जर कमी केला तर मार्केट कमिटीचं नुकसान होणार नाही, उलट आम्ही तुम्हाला प्रॉफिटच करून देऊ. म्हणून आपण व्यापाऱ्यासाठी त्यांना एक 20 पैसे सेस. म्हणजे पहिले किती होता? पहिले 1 रुपया होता, आता तो आपण 1 रुपया 5 पैसे होता, आता तो 80 आणि 5 म्हणजे 85 असं आपण केलेलं आहे. नवीन तारखेपासून नवीन सालात ते चालू होणार आहे. हे करताना तुम्ही थोडस व्यापाऱ्याचा अजून घाटा केला ना. पहिल्यांदा किती होतं वेट पोत्याचं? पहिल्यांदा 50 किलोला 700 ग्रॅम घेत होते. शेतकऱ्याचं त्याच्यात आपण त्याचा पंचनामा केला, प्रत्यक्ष काट्यावर गेलो, 10-20 काटे आपण चेक केले, ते बारदाना चेक केला, तो 500 ते 550 होता. आपण 600 तो ठेवला, म्हणजे क्विंटलला 200 ग्रॅम. म्हणजे इथं असं म्हणण्यास की हरकत नाही, त्यांचा 20 पैसे जरी शेअर कमी केला असेल, पण इकडे मार्केटचा समतोल साधताना तो त्यांनी परिवर्तन करून शेतकऱ्याच्याकडे म्हणजे 100 ग्रॅम धान्य त्यांनी त्यावर कमी केलं. खरंच अशा उपाययोजना केल्या म्हणूनच आज हे मार्केट जगायला. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये काय केलं? शेतकऱ्यासाठी आपलं जे शेड होतं, जाहीर लिलाव जिथं आपण करत होतो, त्या जाहीर लिलावामध्ये ते पूर्ण तिथं माल होता, तर तो आपण खाली केलं. सुरुवातीला माझ्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास झाला. माझे जवळचे मित्र त्याच्यात होते, त्यांना तो माल काढायसाठी लाखो रुपये खर्च आला. पण त्याच व्यापाऱ्यांनी नंतर कबूल केलं की बा हे जर आपण सेट खाली केलं तर आज आमचा इथं हरासही होते, ऊनही लागत नाही, पावसाचीही भीती नाही, त्यांचा तिथं पालाही होते. तर आज सर्व व्यापारी ते सेट खाली केल्यामुळे आज आनंदात आहेत. 1 महिना धारा लांबत होता आणि व्यापारी इथं माल घेऊन 6-6 महिने पैसे अडवत होते. यावर तुम्ही काय प्रतियोजना केली? आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती जेव्हा निवडणूक झाली, आमचे नेते सुधाकर पाटील भारसाकडे यांनी शब्द दिला होता की बा आपल्याला 15 दिवसाची धारा द्यायची आहे, व्यापारी मंडळीला शब्द दिला. त्याप्रमाणे भाऊंनी मला जो शब्द दिला त्यांचा एक मी कार्यकर्ता म्हणून भाऊच्याच याच्यावर मी ते आज इथं करू शकलो. म्हणजे धारा कमी होऊ शकले, धारा कमी करू शकलो. याचा
खरेदीवर किंवा अडत्यावर काही फरक पडला काय? नाही नाही, उत्तम व्यवहार होऊन राहिले आणि अडते सर्व खुश आहेत, त्याच्यात काही परिणाम नाही होऊन राहिला. 15 दिवसात दिल्यामुळे निश्चितच कास्तकाराला पैसा लवकर भेटून राहिला. व्यापार म्हणजे यांनी जर 1 महिना जर लेट दिलं तर अडत्यांना तेवढाच लेट पैसा जाईल, त्याच्यानंतर मग कास्तकाराला भेटल. दुसरा असा विषय आहे की तुमची जे प्रॉपर्टी मालमत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची, कुठं मी पाहिले ते तुमचं मार्केटमध्ये गेल्या 15 वर्षापासून म्हटलं काटोर आणि ते काय सारे लोक हागालेत बाबा तिथे, आता ते काढायला पुरत नाही, युट्यूबवर टाकता येत नाही ते. त्याच्यात राजा काहीतरी तरतूद कर ना. आज तिथं जाऊन पहा. माझी सुरुवातची मनोमन इच्छा तेच होती की तिथं शेतकऱ्याचं जो शेतकरी शहरात लग्न नाही करू शकत त्याच्यासाठी म्हणून तिथं लग्न झालं पाहिजे, तिथं पंक्ता उठल्या पाहिजेत. मी ते त्याचं म्हणलं ना बा बैल बाजारातलं. तुम्ही तिथं जाऊन पहा आणि पाहिल्यानंतर मला सांगा, तुम्हाला 1-1.5 महिन्यात ते शेतकऱ्यासाठी खुलं होऊन जाईल. अरे मी ते 6 महिन्याच्या अगोदर पाहिलं होतं, आता किती दिवस झाले तुम्ही केलं? तिथली परिस्थिती अशी होती की तिथले सर्व दार, शटर, त्याच्यानंतर खिडक्या त्या सर्व काढून नेल्या. तिथं ते गोदरी झाली होती पूर्ण. नाही मला सोडायला हे एवढं मोठं चांगलं हे केलं ऑफिस आणि त्याच्यावरच तुम्ही दुर्लक्ष केलं. नाही 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 नाही, तुम्ही तिथं जाऊन पहा आणि तुम्हाला 1-1.5 महिन्यात त्याचे रिझल्ट भेटतील. अतिशय सुंदर. मी क्षमा मागतो, ते या एका महिन्यात झाले म्हणते, मी 6 महिन्याच्या अगोदर पाहिलं होतं, ते काट्या होत्या. दुरुस्त जर केलं असेल तर फारच चांगलं. पण अजून अशा कोणत्या तुमच्या कल्पना आहेत की ते तुम्ही इथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंमलात आणसाल? अशा नवीन कल्पना, पेट्रोल पंप झाला सुद्धा समजा बाबाराव पाटला निघाला, अशा नवीन कल्पना सांगा. आपल्या इथं पेट्रोल पंप एक दर्यापूरला झाला, दुसरा नुकताच आता कालच ऑर्डर घेतली मी, खल्लारला पेट्रोल पंपचं काम चालू होऊन राहिलं. आपलं दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती जिल्ह्यात 1 नंबरची राहील, एवढाच शब्द तुम्हाला देतो मी. जास्तीत जास्त 1 ते 1.5 वर्षात आपलं दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती एक मॉडेल म्हणून लोक पाहतील. धन्यवाद. हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे. हे एफएमसी म्हटलं, जसे तुम्ही डायरेक्टर मध्ये आल्यानंतर सारं बदललंच काम हे, म्हणजे हे शक्य कसं काय? सारे जण मिळून करून राहिले, त्यामुळे शक्य होऊन राहिलं. म्हणजे जे लोकांचा भ्रम होता की बा एफएमसी आता नवीन पोरं, सुधाकर पडाना नवीन पोरं हातात कारभार दिला तर तो अस्ताव्यस्त राहील, आला धुन राहील, ते सर्व लोकांच्या मनात असलेले प्रश्न निघाले. ते अजून निघून जातील. 5 वर्षात राहिलेले जे काही प्रश्न असतील ते आणखी निघून जातील. म्हणजे तुमच्या डोक्यात अजून नवीन नवीन कल्पना आहेत असं म्हणण्यास काही हरकत नाही तुमच्या बोलण्यावरून. दाखवून आम्ही सर्व करूनच दाखवू. असा कॉन्फिडन्स असलेले हे होते राजीव भाऊ. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षापासून साहेबराव भाऊ भदे आहेत. मागच्या पंचवार्षिक योजनेत आणि या पंचवार्षिक योजनेतला काय फरक वाटते हो तुम्हाला? फरक म्हणजे असा आहे की आता मागच्या वेळेस आमचं होतं तर कापूस हा फॅक्टरीत चालू होता. त्या फॅक्टरीत जेवढी आवक जाय तेवढ्या आम्ही रोज पट्ट्या बोलावं, त्याप्रमाणे होतं. आता यावर्षी आम्ही स्वतः मार्केटमध्ये बंड्या बोलावणं चालू केलं. मग तुम्हाला हा जो इथं तुम्ही मार्केटमध्ये आणल्यानंतर जो जिनवाले आहेत मालक, त्याचा विरोध जो होत असेल तो तुम्ही फेस कसा करता? विरोध नाही त्यांचा आम्हाला. पहिले वाटे त्यांना किंवा या लागीन दररोज हे व्हावं लागेल, पण आज रोजी त्यांचा काही आम्हाला विरोध नाही. खरीददार आमच्या इथं येऊन राहिले. मी तिथे एका व्यापाऱ्याची मुलाखत घेतली, त्यांचं असं म्हणणं आहे की बा यामुळे शेतकऱ्याला त्रास होते. नाही, शेतकऱ्याचा उलटा फायदा होऊन राहिला. जो जिथंसा 73 न कापूस जात होता तो आज इथंसा 74-21 जाते. आणि जर आपल्याला वाटलं की बा आपला AK5चा आहे, अजित 155च आहे, असं जर घर मालक या नात्यानं जर आपल्याला निश्चित वाटलं तर आपण इथंसा 74-21 न कॅन्सल करूनही झडत्यावर कापूस देऊ शकतो. तिथे कास्तकाराचाच फायदा आहे असं साहेबराव भोदे यांचं म्हणणं आहे. तसेच आपण व्यापारी, अडते, राजकारणी असं सर्व गुण संपन्न एक आपल्या दर्यापुरातलं ज्यांचं तुकाराम कृषी केंद्र आहे, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. का दादा हे मार्केटमध्ये काय फरक वाटते गेल्या 15 वर्षापासून आणि मागच्या 5 वर्ष आणि या 5 वर्षात? मार्केटमध्ये हाच फरक झाला आहे. धान्य मार्केटमध्ये 15 दिवसात पेमेंट भेटून राहिलं, अळत्याले 1-1 महिना पेमेंटसाठी लागत आहे. आम्ही आलो तेव्हापासून आम्ही 15 दिवसाच्या धाड्यात आम्ही 15 दिवसातच पेमेंट येऊन राहिलो आणि चांगले अळते खुश आहेत. जे आम्हाला अळत्यांनी सपोर्ट केलेला आहे, आम्ही त्याचा मोबदला त्यांना मिळत आहे.
एक दर्यापूर तालुक्यात अशी बमोती की बा आपण 100 किलोचं जर पोतं आणलं ते जर 100दा मापलं तर फक्त ते पोतच घरी वापस जाय, म्हणजे एवढी काट्यावर भ्रष्टाचार होता. यावर तुम्ही अंकुश कसा ठेवला? इलेक्ट्रॉनिक काट्याच्या आम्ही पहिले 700 ग्राम होतो, आता आम्ही 600 ग्राम केलाय. आणि मोठ्या काट्याहून त्यांचं मार्केट मार्फत 10 रुपये टाली आम्ही ते माफ करायला लावतो. त्याच्यातून फरक निघाला तर कास्तकार आम्हाला हे करतात, कंप्लेंट करतात. पण ते आजपर्यंत आम्ही आहोत तेव्हापासून काहीच चालू नाही. सगळं पद्धतशीर चालू आहे. आणि 700 ग्राम तर 600 ग्रामही केलं आहे. असे नवीन नवीन उपक्रम हे नवीन नवीन डायरेक्टर इथं अजमून झाले, त्यामुळेच या मार्केटमध्ये भरभराट आले. इथं माल कुठून येते? माल दुरून येते. आज आमच्या इथं भातकुली तालुक्यातून माल आला, अकोला जिल्ह्यातून माल येऊन राहिला, आणि इकडे बुलढाण्यापासून हिवरखेड, संग्रामपूर दुरून दुरून माल येऊन राहिला. आणि पेमेंट सगळ्याला रोख भेटून आला, आरटीजीएस होऊन राहिलं. कास्तकार खुश आहे. इथं एकंदर ढेर हरास होऊन राहिली आणि सगळं पद्धतशीर चालू आहे. त्यामुळेच आज या दर्यापूर तालुक्याची ख्याती पूर्ण विदर्भातच नाही महाराष्ट्रात आहे. धन्यवाद. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे.